मृत्यू कुणालाच रोखता येत नाही. केस कापायला गेलेल्या डॉक्टरांचा भयंकर शेवट. एक चूक आणि कसा झाला शेवट पहाच. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरशः अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे, जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालविण्याचा प्रयत्न केला तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशा वेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये एका व्यक्तीने ब्रेकऐवजी चक्क एक्सिलेटर दाबला. त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा. भरधाव वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच भरधाव वाहन चालवताना नियंत्रणात न आल्याने दुर्घटना होण्याचेही प्रकार समोर आले आहेत. इंदूरमध्ये भीषण अपघात घडला आहे, ज्यामध्ये सिग्नलवर कार थांबवण्याऐवजी कारमध्ये बसलेल्या डॉक्टरने चुकून एक्सिलेटर दाबला आणि कार थेट समोरच्या कारला धडकली. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू झाला. ज्या गाडीला डॉक्टरांच्या गाडीची धडक बसली त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या व्हिडिओचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वेगवान नॅनो कार येते आणि समोर उभ्या असलेल्या कारला धडकते. डॉक्टर मुकेश तिवारी असं मृत डॉक्टरचे नाव आहे. ते BCM हाईट्स मध्ये राहत होते आणि खाजगी प्रॅक्टिस करत होते. मिळालेल्या माहितीनुसार केस कापून ते घरी परतत होते तेव्हा ही दुर्घटना घडली. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडिओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 इंदोर.